आमची चालू आहे पॅकिंग आणि आम्ही जातोय गावी. इथे कपडे काढते आणि ये लोग अचानक भयानक येत आहे दोघं पण. देखो ये बंदर आया है हम लोग के घर पे, हम लोग के साथ गाँव जाने के लिए. मला ये ना देखो गाइस, देखो गाइस, ये लोग ने प्यार में अपना बॉडी उतार दिया. देखो गाइस, प्यार में, प्यार के चक्कर में बॉडी उतर गया मेरे भाई का. गाइस लड़की का चक्कर है बाबू भैया, लड़की का चक्कर. हाँ नाही झाली. आता इथून चदर घेतल्या आम्हाला नाईटला झोपायला. आमची ट्रेन 3 वाजताची आहे आणि सकाळी सोडणार आहे 3 वाजता. आणि हे बघा हे माकड, काही हिला काही कामच नाहीये, फक्त झोपायचं असतं हिला. आता माझी मम्मी साड्या टाकल्या याच्यात. खूप कपडे आमचे तर बरोबर गेले असं. आता अशा गोळ्या मला करून जावं लागतं. मस्त चपाती करत होती आणि मध्येच आमचा गॅस संपला. आणि एवढा कंटाळा आलाय ना खूप, कारण की असा टाइम आलेला कंटाळा येतो. मी वैष्णवी चपाती बनवते. येडी येडी डोक्याला काय बांधते. कोणता ताजे, कोणता ताजे डोसा आणला माझ्या भावाचा. डोसा, सांबार, इडली, चटणी चटणी आणि भुक्कळला पाणी सुटलंय तोंडात. उपवास आहे बेन. ए बकासूर गाईस, हे बघा आता बकासूर एवढा सगळा खाणार आहे. आणि ही बघा ही चटणी पूर्ण बघा गाईस, एवढं तिखट. इथे भांडे घासते. आता जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. आणि मी इथं आंबा आणि दूधचा मिल्कशेक पित आहे, कारण माझा उपवास आहे गाईस, म्हणून. खोटं बोलते काय काहीच खोटं बोलतोय मी, काही पण नाही खाल्लंय. पाहिजे तर तुम्ही वेदिकाला विचारू शकता. वेदिका सांग, माझा उपवास आहे ना. बघितला गाईस, म्हणून चला भेटूत आपण नंतरला. ब्लूटूथ कनेक्ट झाला. फायनली माझे भांडे घासून झाले. आता मी भांडे आणले, आता मी भांडे लावणार आहे. हे बघा वैष्णवी झाडू मारते, मी आता तिथे काम करते आणि झाडू मारते. भावाला बघा हिरो बनतो, हिरो. फायनली आता आम्ही लोक रेडी होऊन बसलेलो. मम्मी आणि दीदी रेडी होते, असते मला बघून. आणि आमची ट्रेन 3ची होती आणि ती लेट होणार आहे. का तुम्ही काय बनवून घेतलंय? माझा उपवास आहे, तुम्हाला मी आधी सांगितलं. तर मी बोललेली तुम्हाला मिल्क आणि आंब्याचे तुकडे टाकून कटिंग करून आंब्याचे तुकडे दुधामध्ये आणि थोडी साखर टाकून काय एक नंबर गाईस लागतं. मँगो मिल्क शेक मम्मी एवढा पिला आणि मग थोडस पिऊन घेते. माझा आंबा दे, माझा आंबा दे. तूच ओरटिंग कर. आंबा खराब निघाला गाईस, वेटिकाचा आंबा खराब निघाला. हा गाईस, वेटिकाच्या डोक्यावरचा आंबा घ्या. कच्चा आंबा आहे, घ्या. कैरी पाळली का तिकडे? आपण तेव्हा तिकडे खाऊ गाइस. कैरीचे हवरे ये देखो, हाफचा डब्बे. पेरू पेरू कायची कैरी भी तुझ्या कच्ची कैरी येईन मग. गाईस मोरिया भेट बघा बघा बघा. आयटमला मेसेज करत आलोय गाईस. की सर गाईस सचिन सगळ्यामध्ये वेगळी करून आला. अरे नाही सचिन बारकी बोल आणि तू सगळ्या सचिन सगळ्यामध्ये विशाला
रुपये 100 रुपये रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में 100 रुपये इधर मेरे गाइस म्हणजे दोघी तुझे आहे का? दोघी तुझे आता बघू आता पोरले नाही म्हणले काही पाहिजे का काऊन उपाय आहे ना काहीच तिचा नाही रे शी बिचारी पडले काही म्हणणार नाही आणि या पोरगीला काही निधी घेते हे बाय ते पोरगे बघा तर गंधा तिथं हे वेदू नावाचं पोरगे आहे चप्पल नाही मला भाऊ बोलतो मी खूप कमेंट करून सांगा हिरो दिसतोय की नाही? चाल पालते पुढे आपण जाऊ पुढे काही आता आम्ही निघालोय आमची रिक्षा आली आहे तुमची रिक्षा गेली आहे सगळ्याची चालत चालत जाय बाय काही मामाला काय काम धंदा नाहीये बाय मामा आम्ही चाललो चलो माझ्या भावाकडे थैली पकडून पडून आली हे बघा हे बघा काहीच आता पुढे चाललोय हे लोक म्हणजे मागं आहे आम्ही लोक आता स्टेशनवर चाललो काहीच नायगावच्या आणि मग नायगाववरून आम्ही वसईला जाणार आहे मग वसईवरून आमची ट्रेन आहे कपड़ी कपड़ी क्या पैसे नहीं 500 में पैसे नहीं है चुरा लो पैसा नहीं चुरा लो गाइस मेरे भाई के साथ मैं भी ज्वाइन करूँगी 100 रुपए रस्त्याला ये म्हटलं रस्त्याला पहिला 100 रुपये एक पे फ्री बाय वन गेट वन फ्री 500 में पैसा नहीं है चुरा आलू 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 10 का डझन चिकू 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 कितीला विकू 5 रुपये आलेले स्टेशन बघायला बसची बसती झाली कशी बसतात एवढी हलकी चप्पल वैष्णवी बघा एवढे पुन्हा मॉडेल खल्लास केली एकटीने काहीच आम्ही ट्रेनचा वेट करते आमच्या वसईमध्ये विशालला काय होतंय काय पण काय विशालला ना बाई चप्पलने काय करत होता अय पागल गाईस आम्ही सगळे इथं बसलेलो ट्रेनची वाट बसली पाणी पिऊन जाण्याचा आणि आता काय माहिती खायचा बघतोय काय खायला घेणार आता रिटर्न नाही तर आणि तिथं वरती तुम्ही बघू शकता भिकारी लोक बसलाय गाईस आमची भिकारी लोक बघा तिकडं बसलेली आहेत तुम्ही बघू शकता गांधीजी किती बघा बोलेन तुम्हाला हा काहीतरी घेणार आहे बघा कसं खायला घेते मला वरती पाठवणार नाही त्या पहिले चिडकू चिडकू काही गांधी जी के 3 बंदर ये पहिला ये छोटा ऐड हो गया चलो पण ट्रेनला किती वेळ आहे काहीच भावाला पप्पा म्हणले आधी व्हिडिओ मध्ये मी कॅप्चर केले चला ट्रेन दाखवते काहीच चला घे चप्पल काहीच आम्ही लोक बघा स्टेशनवर पोहोचलोय बसायच्या आणि आम्ही आता सिरियलवर बसलो इथं सगळे लाईनीशीर बसलोय बघा खाली आहे ना आम्ही रस्त्याला ये म्हणलं ना इथं तेच चालू आहे नुसतं रस्ते सगळे बोले बाकी भीक तर माग माहिती का काय भीक मागो आम्ही भीक मागूया काहीच रशियन लडकी दिख गई भाई को कुठे आहे
खाली आलेले आणि इथं वैष्णवी बघा तुम्ही तर बसलेली आहे. पण बघा तिथं मम्मी आहे आणि इथं मेन माझं भाऊ आहे. आणि आम्हाला आलाय खूप कंटाळा इथं उभे राहून बसून. ट्रेन येतच नाही आमची, कधीची आम्ही वाट बघतोय. खाता आईस्क्रीम हे बघा. हे बघा मी बुक काढला. 20 रुपये आता काही लोक मला चिडवत आहे कारण मी आधी खाल्ली म्हणून आणि मी खाताना लोक नव्हते. बघा ही कुठं कुठं लावून खाते. आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही याच्यामध्ये चढणार आहे. आणि इथं फक्त आम्ही तिघं आहे, मी पप्पा मम्मी आणि तिथं पुढं आहे ना भाऊ आहे दोघे आणि बहीण आहे. सो भेटू. तर काही फायनली आमची ट्रेन चालू आहे आणि इथं आम्ही लोक उभे माझा भाऊ आणि हा भाऊ आम्ही तिघं तिथं उभे. बाकीचे 3 जण पुढे गेले, मम्मी वेदिका आणि पप्पा आणि आम्ही तिघं या डब्यात चढणार आहे आणि ते लोक पुढच्या डब्यात चढणार आहे. तर आपण ट्रेनमध्ये बसल्यावर तर गाईज फायनली आमची ट्रेन आलेली आहे. तुम्ही बघू शकता. चला गाईज आम्हाला पुढे जायला लागणार. आमचा डब्बा पुढे हे बघा गाईज ही कशी डबे S5 S6 S7 एवढे जवळ डबे लावले. आम्हाला सुद्धा कन्फ्यूज करून टाकलंय. आता आम्हाला पुढे जायला लागणार आहे. गाईज फायनली आम्ही लोक ट्रेनमध्ये बसलोय आणि आता आम्ही जाणार आहे. तर आम्ही तुम्हाला गेल्यावर दाखवू. जेवताना पण बघू आपण. को मेरा भाई देखो खिड़की पकड़ के बैठा है. आणि मला पाठव ट्रेन चालू झाली जस्ट. ट्रेन थांबली होती गाईज. तुम्ही विचार पण नाही करणार. हवा पण आहे गाईज. आता इथं कोणी भेटलं तर मी बाय बाय करणार आहे गाईज. सर्वांना बघून आपण आपल्याला भेटतो. तर गाईज माझा मोबाईल पडू शकतो. फायनली गुड मॉर्निंग झालेली आहे. बघा वैष्णवीला मम्मी आहे बघा. हे आता उठलंही होती पप्पा. गाईस आमचं स्टेशन आलेलं आहे वैभववाडी. हे बघा गाईस एवढा अंधार वगैरे आहे. मम्मी फाउंटन हे बघा गाईस. इथं खूप सारा पाऊस पडलेला आहे. आम्ही दिसत पण नसेल तुम्हाला. सो हे बघा काही आता येऊ द्या लाईट, मग तुमचा फोकस असेल आमच्यावर. पप्पा गेलं जसं झोपलं. फायनली वैभववाडी. तर गाईस आम्ही लोक पोचलेलो आहे बघा. आमची ट्रेन पण म्हणजे आम्हाला सोडून आता जाते पुढे. गाईस आहे बघा ट्रेन चाललेली आहे. सो बाय बाय ट्रेन. खूप चांगला प्रवास होता. झोपता जरा पण नाही आली, पप्पांना पण नाही आली. आणि माझी मम्मी लोक म्हणजे मम्मी पण नाही जेवली. मम्मी नाही जेवली ना. मम्मी मी माझा भाऊ आम्ही तिघं नाही जेवलोय. फक्त माझी बहीण आणि पप्पा जेवले बस. आम्ही तिघं असेच. आम्ही विचार केलेला नंतर जेवू आणि नंतर आम्हाला कळलंच नाही कधी 9 वाजले 10 वाजले आणि नंतर मग कंटाळा आला. आम्ही त्याच्या आधीच झोपून गेलो 8 वाजताच. सो भेटू आता. बघा वैष्णवी पण ब्लॉग काढते. ट्रेन चाललेली आहे.
फॅमिली, वेलकम टू कोकण. सो गाईस, आता व्लॉग आम्ही घरापर्यंत बघू घरचे काय करतात ते सगळं. उठले असेल वगैरे. सो आपण व्लॉग कंटिन्यू करू मग घरी गेल्यावर, आणि मग घरी एंड करूया. आणि मग फर्स्ट डेचा व्लॉग आपण प्रार्थनेच्या दिवशी ते सकाळी करूया. सो तर गाईस, रात्रीची 3 वाजता आम्ही लोक पोचवण्यात आहे. आमची ट्रेन चालली आहे. तर बाय बाय गाईस. मी रात्री 8 वाजता ती थाळी आली तुम्हाला सांगितलं, तर उपवास सोडला आणि नंतर मग सीधा आम्ही लोक झोपलो सगळे. आणि जे झोपला लागली ट्रेनच्या आवाजाने, आता उठलो, थोडं झोप झाली आणि आमची ट्रेन चालली. बाय बाय, भेटू 2-3 दिवसांनी. आणि गाईस, आम्ही पोचले आणि आमच्या गावाचं नाव आहे वैभववाडी. सो थांबा, ते तुम्हाला दाखवते. गावाचं नाव बोलते. आता काही गावाला आलो आहे, 2 दिवस फिरणार आहे. तर याचा पार्ट 2 पण येणार आहे की आम्ही कुठे जाणार आहे बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही बघत राहा आम्ही कुठे जाणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे. तर तिथंची धमाल तुम्ही बघाच पुढे. हे बघा आमचं गाव वैभववाडी रोड. भेटू पुढे. तुम्ही बघू शकता आम्ही 3:16 आमच्या स्टेशनला आलेलो आहे. मम्मी, आपण किती वाजता होणार होतो? किती वाजता येणार होतो? 2 वाजताची ट्रेन, 3:16 केली. 1 वाजता म्हणजे 2 वाजता मम्मी बोलते 1 वाजता आम्हाला सोडणार होती, ती 3:16 आम्हाला सोडले ती. आम्ही त्या रिक्षावाल्यांना बघतोय, आमचे काका म्हणजे आम्हाला घ्यायला. आणि बघा तरळ्यामध्ये पोचलेलं आहे आणि आता इथे थांबून आम्ही तर चाय पिणार आहे. आणि हे बघा हे लोक महाराणी लोक, दोघंचे दोघं महाराणी लोक. बघा आयता चाय पाहिजे यांना. बघा म्हणजे पप्पा असे सर्व करतात. बघा किती हळूहळू चाय पिते. बघा आमची 2-2 कप चाय झालं. तर आमची पण आम्ही लोकांनी पण 2-2 कप पिले. लोणचं काढले, चटणी, कांदा, चाकू. ट्रेन मधले पप्पा चालले. माझा वेदिका बाहेर बसले, भूत आला की तुला करणार. किती वाजले दाखव. समाचार मला झाले तरी अजून इकडचे रस्ते खूप खराब आहे. चांगले मध्ये मध्ये खराब आहे. चिखल जमा झाला. आणि काही ते आम्ही तुला घरी गेल्यावर सांगू ते काय आहे ते. बाय बाय. घरी गेल्यावर बाय बाय. बाय बाय. तर गाईस, तुम्हाला काय दाखवू? हे बघा हा भूत आहे तिथं पोरगा. गाईस, मी तुला विचारलं पण नाही तू कुठे चाललाय, आणि त्याने जस्ट स्वतःहून सांगितलं मी पुढे चाललोय. म्हणजे भाई साईडला. गाईस, आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. इथं समोर आमचं घर आहे. पण थांबा बघू दिसतो का. गाईस ते बघा तिथं गाईस बघा लायसन. मम्मी बाबा आले. गाईस, बाबांना माहिती नाही, कोणाला पण माहिती नाही. मी आणि माझी मम्मी आलोय. बाबा आले. मम्मी ये ना. मम्मी चला इकडे ये ना. मम्मी इकडून चला. मम्मी पागल वरून तिकडून चला. आम्ही दोघं इथून चाललोय. बघत बाबाची रिॲक्शन बघत. मम्मी तिकडे बघा. आईला येत नाही. अरे इथं काही दिसणार नाही गाईस तुम्हाला. आम्ही भेटू जरा दारा पुढे गेल्यावर. जरा मला टॉर्च पाहिजे आहे. तर गाईस हे बघा, हे इथं आहे आमचं घर. आमचं एकदम छोटं घर आहे, एवढं हे नाही. हा गाईस
गावाचे घर तुम्हाला पण माहिती का तुम्ही एवढं हे एक्सप्रेशन आता आईचे रिॲक्शन बघून आम्ही झोपले. आई हे बघा आमचे गाय. हाय हॅलो. अजून एक होती आमचा पांडव गाईस. हा माझ्या बहिणीचा पांडव होता. गाईस माझा पांडव बिचारा तो गेल्या वर्षी तुम्हाला सोडून गेला आहे. सो आम्ही एंटर करत आहोत घरात. उफ आई इथं झोपलेली आहे. कारण माधुरीला आमच्याशी सोनेला बघून काही तब्येत खराब झाली माझ्या आईची. ते तर डीपी गेली वाटते. बघा गाईस. हे बघा काहीच मी तुम्हाला आमचं घर दाखवते स्टार्टिंग पासून. आता अंधार आहे पण गाईस मला भीती वाटते बाहेर. आपण गाईस पड गई मेरी. मी उद्या सकाळी उठून गाईस तुम्हाला घर दाखवणार. चला तुमका सरप्राईज दिलंय. सरप्राईज दिलंय. नाही ती येत होती रातोरात तिकीट काढली त्यांची. हा ये चकुली नाही चला पप्पानी केला. सरप्राईज करा. सबस्क्राईब करा गाईस. बोला लाईक करा. लाईक करा. माझ्या नातीचा व्हिडिओ बघा. बोला बोला गाईस. आम्ही आता आईला सांगतो म्हणजे काय म्हणजे आम्ही असा व्हिडिओ काढतो ना तर गाईस हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय. आणि हा ब्लॉग आमच्या इनीचा होता. म्हणजे डे 1चा ब्लॉग उद्या असणार आहे आता म्हणजे आज सकाळी. आता गाईस उद्या येणार आहे. मी पार्ट 2 बोलले काय गाईस उद्या ब्लॉग येणार आहे. फक्त एवढं की अपलोड मुंबईला येऊन करणार आहे कारण की ते नेटवर्क नाही चालत. फक्त रील्स मध्ये रील्स फक्त उद्या 5-10 साठी फक्त बस. ते पण आम्ही आता वरती माळावर जाणार तेव्हा रील्स टाकणार. उद्या पार्ट 2 येणार आहे तो राखण्याचा येणार आहे जेवासाठी आम्ही गावाला आलो. आणि पार्ट 3 मध्ये येणार आहे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. काय माहिती तू प्लॅन कॅन्सल झाला कारण की लोक नाही पाठवत आम्हाला तिथं. हा ना गाईस आम्ही दरवर्षी त्यासाठी येतो गावी पावसाळ्यात. पप्पा नाही बाबा नाही बाबा आम्हाला घाबरवून ठेवतात. तुम्हाला ते कोणत्या ठिकाणी सांगू आवडतं गेलं तर आपण सो बाय बाय. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ते फसवलं नाही ती रात्री.